हे आमचं वड्याचं पीठ जे आहे ना, या वड्याच्या पीठामध्ये गहू, तांदूळ, उडीद डाळ, चना डाळ, मेथी, धने, बडीशेप, काळी मिरी, जिरा या सर्व सामुग्रीतून हे पीठ तयार केलेलं आहे. म्हणजे 3 प्रकारची धान्य, त्यात गहू, तांदूळ, ज्वारी, त्याचबरोबर 2 प्रकारची डाळी म्हणजे उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि त्याचबरोबर सर्व प्रकारचे मसाले म्हणजे मेथी, धने, बडीशेप, काळी मिरी, जिरा या सर्व सामुग्रीतून हे पीठ तयार केलेलं आहे. तर हे पीठ जे आहे ना, या पीठाची लाईफ 6 महिने आहे, इथे लिहिलेले आहे. 4 दिवसापूर्वी ते तयार केलेलं आहे. आणि पीठ हे वड्याचं पीठ आहे, कोकणी वडे बोलतात त्याला. आणि पीठ बनवण्याची पद्धत म्हणजे कोमट पाण्यामध्ये पीठ मळायचं, मळते वेळी चवीपुरतं मीठ घालायचं, त्यामध्ये कलरसाठी आणि काही काही जण हळद घालतात, घालायची नाही. लक्षात आलं? कोमट पाण्यामध्ये पीठ घट्ट मळायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि छोटे छोटे गोळे करून एक पोळपाट घ्यायचा, पोळपाटावर केळीचं पान घ्यायचं, त्याचबरोबर केळीचं पान नसेल तर प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आणि छोटे छोटे गोळे करून त्याला तेल लावून हाताने प्रेस करायचे. पुरी आपण लाटून बनवतो, हे दिसताना पुरी सारखं दिसतं पण पुरी नाही, ऍक्च्युली हे वडा आहे. आमच्याकडे वडा बोलतात त्याला. त्यामुळे आपण पुरी लाटून बनवतोय, लाटून बनवायचं नाही. पोळपाटावर केळीचं पान घ्यायचं, प्लॅस्टिकचा, केळीचं पान नसेल तर प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा, त्याला तेल लावायचं आणि हाताने आपण प्रेस करायचं आणि तेलामध्ये तळून आपण घ्यायचे. पीठ मळून 1-2 तास मुरत ठेवायचं, मग वडे जरा चांगले खुसखुशीत होतात. कशाला? ओके, खूप छान आहे. हा, अशा पद्धतीने करून ते बघावं. कुठं मिळेल आम्हाला? तर हे तुम्हाला माझं इंस्टावर एक पेज आहे, लक्षात आलं? स्वरूप ब्लॉग या नावाने इंस्टावर एक माझं पेज आहे. त्यावर तुम्ही जरी आम्हाला फॉलो केलं, आमचे सर्व प्रॉडक्ट तुम्हाला बघायला मिळतील. युट्यूबला आमचे प्रॉडक्ट तुम्हाला बघायला भेटतील. तर हे पीठ तुम्ही आम्हाला जर ऑर्डर जर केलं तर आम्ही पोस्टाने, त्याचबरोबर कुरिअरने सुद्धा आम्ही तुम्हाला पाठवू शकतो. आम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये, ऑल इंडियामध्ये आमची कुठेही सर्व्हिस आम्ही देतो. आम्ही आता मी सगळीकडे मुंबईमध्ये जातो, त्याचबरोबर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट असेल, संपूर्ण कोकण, गोवा सगळीकडे मी ज्या ज्या ठिकाणी जे असे छोटे मोठे जे प्रदर्शन असतील ना, त्या ठिकाणी मी माल विक्रीसाठी मी जात असतो. मी काय घेतली आहे हा. कोकणी वडापीठ. तुम्ही घ्या, पाटगाव स्पेशल कोकणी वडापीठ.